Are you excited for the word? वचनासाठी तुम्ही उत्साहित आहात का? Are you ready for the word? वचनासाठी तयार आहात का? Are you believing that God is going to speak to you? विश्वास ठेवता का देवबाप तुमच्याशी बोलणार आहे? The more we expect, the more we receive. जितका अधिक तुम्ही अपेक्षा करता तितका अधिक तुम्ही प्राप्त करता. We have to be hungry in the presence of God. देवाच्या सानिध्यामध्ये आपण भुकेले असलं पाहिजे. If we are going to just sit there passive, you are not going to receive. जर का आपण फक्त निष्क्रिय बसणार तर काही मिळणार नाही. But if you are hungry, परंतु जर का तुम्ही भुकेले and असाल if you say, God, I want more. आणि तुम्ही म्हणाल की प्रभू मला अधिक पाहिजे, God, I am desperate. प्रभू मी तुझ्यासाठी व्याकुळ आहे, I need something from you today. आज मला तुझ्यापासून काहीतरी पाहिजेलच आहे, Then we will receive from the Lord. मग आपल्याला प्रभूपासून प्राप्त होईल. If we are casual, God will also treat us casual. जर का आपण सहजरित्या घेतलं तर देव पण आपल्याला सहजरित्या घेईल. But if we get desperate, you will get something special from God. परंतु जर का देवासाठी तुम्ही व्याकुळ झाले तर तुम्हाला देवापासून काहीतरी मिळेल. One of the desires of my heart has been to receive more from God. एक म्हणजे हृदयाची इच्छा आहे मधून देवापासून अधिक घेणे. I want more out of God. मला देवामधून अधिक पाहिजे And आहे. I want to say that each one of us, we can get more out of God. आणि मला तुम्हाला हे सांगायचं की आपण प्रत्येक जण देवापासून अधिक घेऊ शकतो. So there is a beautiful scripture. I want you to turn your Bibles to Psalms 25. एक सुंदर वचन आहे, आपण पाहूया स्तोत्र 25 मध्ये. Psalm 25. स्तोत्र संहिता 25. Once you are there, okay, we have this rule. Once you are there, you have to say amen. एक नियम आहे, जर का तुम्ही वचन उघडलं तर तुम्हाला आमेन म्हणायचं आहे. Amen. Amen. Ughada. I will give you time. I want you to see all the scriptures that we are going to study today. तुम्हाला मी वेळ देईल, माझी इच्छा आहे, जे वचन आपण वाचणार आहोत प्रत्येक वचन तुम्ही पाहावं. The more you see the word, the more it will stay in your heart. जितकं अधिक तुम्ही वचन पाहाल तितकं अधिक तुमच्या हृदयात ते राहील. So are you ready? Have you got your Bible open? बायबल उघडला आहे का? Psalms 25 verse 14. स्तोत्र संहिता 50 आणि वचन 14. Can somebody read it? कोणीतरी वाचू शकतं? जोर से, जो भी पढ़ेगा जोर से पढ़ने का. जे कोणी वाचेल मोठ्याने वाचा. Psalm 25 verse 14. स्तोत्र संहिता 25:14. परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते, तो आपला करार त्यांना कळविल. The secrets of the Lord are for those who fear him. परमेश्वराचे गुपित त्यांच्या बरोबर असते जे त्याचे भय बाळगतात. Can we say fear? म्हणायचं का भय? मराठी में भय. भय बोल सकते हैं साथ में everybody? Can we say? Can we read that, Pastor? Can we read the Marathi? परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते. परमेश्वराचे सख्य त्याचे भय असते. Amen. आमेन. Not for everybody. सर्वांसाठी ते नाहीये. The secrets of God are not for everybody. देवाचं गुपित सर्वांसाठी नाहीये. You see, even in the New Testament, there are secrets. बघा, नवीन करारामध्ये पण काही गुपित आहेत. The secret of fellowship with God. देवाबरोबर सहभागितेचं रहस्य. The secrets which is in the New Testament, it's called the mysteries. The mystery of how to build a church. आणि नवीन करारामध्ये गुपिताला रहस्य पण म्हटले की मंडळी कशी बांधावी त्याचं रहस्य. Book of Ephesians says the secret of godliness, the mystery of godliness. इफिसकासच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की त्या दैवीपणाचं ते रहस्य आहे. All these secrets are only for those people who are fearing the Lord. हे सर्व रहस्य फक्त त्या लोकांसाठी आहे जे त्याचं भय बाळगतात. Are you with me? माझ्या बरोबर आहात का तुम्ही? So how do you know that you are close to God? तर तुम्हाला कसं समजतं की तुम्ही परमेश्वराच्या जवळ आहात? Who do you share your secrets with? तुमचे गुपित तुम्ही कोणाला सांगतात? आपका रहस्य आप किसके साथ बांटते हैं? बेस्ट फ्रेंड. किसके साथ बांटते हैं? Do you go and tell everybody on the road? रस्त्याच्या प्रत्येकाला सांगतात का? Come on, talk to me. नाही. No, you share your secrets with whom? तुम्ही तुमचं गुपित कोणाला सांगता? With your friends. तुमच्या मित्रांना. How will you know that you are close to God? तुम्हाला कसं माहिती की तुम्ही देवाच्या जवळ आहात? He will share his secrets with you. त्याचे गुपित तुम्हाला सांगेल. Hallelujah. Look at this scripture, Psalms 25 verse 12. हे वचन पास स्तोत्र 25:12. Come on, somebody read it. आपण वाचूया. परमेश्वराचे भय धरणारा असा मनुष्य कोण? त्याने जो मार्ग धरला पाहिजे त्याविषयीचे शिक्षण तो त्याला देईल. उसको जो मार्ग पे चलना है वो परमेश्वर उसको बताएगा. हालेलुया. मेरे कलीसिया में तो यहाँ पे आमेन का बहुत जोर से आवाज आता था.
आप लोग आज बहुत शांत हो गए. आई थिंक पास्टर आपने बहुत ज्यादा नचा दिया हम लोग. सब थक गए हैं. अभी मेरे पास ऐसे थके हुए लोग आए हैं सेशन के लिए. Come on, are you getting it? समजतंय का? Hallelujah. हालेलुया. If you are close to God, God will give you direction how to go in your life. जर का तुम्ही देवाच्या जवळ असाल तर देवबाप तुम्हाला दिशा देईल की तुम्ही जीवनामध्ये कसं जायचं आहे. Hallelujah. हालेलुया. And he says, what did he say in verse 14, Psalm 25 verse 14? His secrets are only for those who fear him. आणि वचन 14 काय सांगतं की त्याचे रहस्य केवळ त्या लोकांबरोबरच आहे जे त्याचं भय धरतात. Amen. Now I want you to see another beautiful scripture. आणखी एक सुंदरसं वचन पाहूया आपण. We'll see a few scriptures and then I'll bring it all together. काही वचनं पाहूया आणि मग त्याला एकत्र घेऊया आपण. Proverbs chapter 9 verse 10. नीतिसूत्र 9 अध्याय आणि वचन 10. Proverbs 9 verse 10 says, the fear of the Lord is the beginning of wisdom. परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय. Can we all say that together? Pastor, can you tell them? आपण एकत्र म्हणूया, परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा आरंभ होय. Amen. ज्ञानाचे आरंभ होए. क्या है? परमेश्वर के लिए जब हमारे पास एक भय होगा, एक डर होगा, that is the beginning of wisdom. आणि परमेश्वराचं जे भय असतं ती ज्ञानाची सुरुवात आहे. Hallelujah. यानी कि you know when you go to school, जसं तुम्ही शाळेत जाता, when you are a small kid, तुम्ही लहान लेकरू असता, you go to school तुम्ही शाळेत जाता, and they teach you ABCD. ते तुम्हाला ABCD शिकवतात. बोलो यार. Amen. आप जब मैथ सीखने शुरू करते हैं तो what do they teach you? 1 2 3. मॅथ्स शिकताना, गणित शिकताना काय शिकवतात? 1 2 3. Amen. You know, my daughter was learning music, माझी मुलगी संगीत शिकत होती and when she was learning music, we used to send her to this teacher who was very expensive. आणि आम्ही तिला अशा शिक्षकाकडे पाठवायचो जे खूप महागडे होते. Every session was 1,500. प्रत्येक सत्र 1,500 रुपयाचं. Amen. आमेन. So first day she went to class and she came back. I said, what did you learn? पहिल्या दिवशी ती क्लासला गेली, तिला घरून विचारलं तू काय She said, शिकलीस? Do re mi, ती बोलले डो रे मी सारे गामा. सारे गामा. Hallelujah. एक हफ्ता हो गया, 1 आठवडा झाला, 2 हफ्ता हो गया. 2 आठवडे झाले. मैं बोला अब मुझे गाना सिखाओ, सुनाओ. मी बोललो मला गाणं ऐकव. She started singing do re mi. ती गाऊ लागली सारे गा. I went to my wife. I said, cheating कर रहा है वो टीचर. मी बायकोला बोललो टीचर फसवते. 3 हफ्ते से डो रे मी सिखा रही है. 3 आठवड्यापासून सारे गामा शिकवते. Hallelujah. हालेलुया. I said, कितना पैसा दे दिया? डो रे मी गा रही है बेचारी. मी म्हणालो किती पैसे देते अजून सारे गामच गातीये. क्या है ये डो रे मी लगा हुआ है? मैं टीचर के पास गया. काय हे सारे गाम? मी टीचरकडे गेलो. मैंने टीचर को पूछा, आप 3 हफ्ते से उसको खाली डो रे मी सिखा रहे, कुछ तो गाना सिखाओ. मी टीचर विचारलं फक्त 3 आठवड्यापासून सारे गामा शिकवताय का तरी गाणं शिकवा. टीचर ने कहा, अगर उसने डो रे मी सीख लिया तो जिंदगी भर गाना सीख लेगी. टीचर बोले की जर का ती सारे गामा शिकली तर आयुष्यभर ती गाणं गाईल. अगर आपने परमेश्वर का भय सीख लिया, जिंदगी भर परमेश्वर के साथ चलेंगे. जर का ते देवाचं भय शिकले तर तुम्ही जीवनात त्याच्या बरोबर चाल. The Bible says the fear of the Lord is the do re mi of walking with Jesus. आणि बायबल सांगतं की परमेश्वराचे भय हे परमेश्वर बरोबर चालण्याचे सारे गामा आहे. The fear of the Lord is the ABC of walking with Jesus. परमेश्वराचं भय हे येशू बरोबर चालण्याचं ABC आहे. Early in the morning today I was listening to some rap songs. आज सकाळी मी काही रॅप गाणे ऐकत होतो हम लोग सब as a family we were laughing at the song. आणि आम्ही कुटुंब मिळून त्या गाण्यावर हसत होतो. तो वो लोग गाने में बोलते हैं, yo my brother Jesus. ते म्हणतात यो माय ब्रदर जीसस. है ना? And they make this whole joke, you know, my homeboy Jesus and मेरा ये है, मेरा वो है. बहुत मस्ती करके ये लोग यीशु मसीह के बारे में बोलते हैं. आणि येशू बद्दल त्यांच्या खूप गमती चालल्या होत्या गीतामध्ये. पर ये लोग मस्ती इसलिए करते हैं क्योंकि इनको मालूम नहीं है यीशु मसीह का भय क्या होता है. हे लोक येशूच्या बरोबर गंमत का करतात कारण त्यांना देवाचं भय येशूचं भय माहित नाही. हम लोग धमाल मस्ती परमेश्वर के साथ इसलिए करते हैं क्योंकि हमें उसका भय मालूम नहीं है. त्याच्याबरोबर आम्ही धमाल मस्ती का करतो कारण त्याचं भय माहित नाही. अरे प्रभु देखो मालूम है ना मेरा प्रॉब्लम, मैं दारू के बिना जी ही नहीं सकता है. बोलते हैं ना बहुत लोग, मैं सिगरेट के बिना जी ही नहीं सकता. परमेश्वर समझ लेगा. नहीं समझेगा. परमेश्वर ने एक लाइन खींचा है जो नियम है. हालेलुया. और अगर हम उस नियम के उस पार जाएंगे तो हम उसके विपरीत खड़े हो रहे हैं. हालेलुया. अगर हम इस तरफ रहेंगे लाइन के इस तरफ, तब हम परमेश्वर के साथ भयभीत होकर जी रहे हैं. Am I making sense to you? पण समजते तुम्हाला? Am I making sense to you? You know, the moment you come for a youth meeting, ज्या क्षणी तुम्ही तरुणांच्या सभेला येतात, जैसे ही किसी ने anybody says youth meeting, जर का कोणी म्हणाला तरुणांची सभा, you know there are 3 sermons that every pastor preaches.
3 उपदेश प्रत्येक पाळत करतात. Stay away from sex. सेक्स पासून लांब राहा, Stay away from drugs. ड्रग्स पासून लांब राहा. You, God has called you. देवाने तुम्हाला बोलवलं आहे. I think there is more to walking with Jesus. येशू बरोबर चालण्यामध्ये अधिक आहे. The Bible tells us there were a lot of young people who walked with God. बायबल सांगतं की आपलं भरपूर तरुण देवाबरोबर चालले. And you and I have a privilege to walk with God तुमच्या आणि माझ्याकडे एक भाग्य आहे देवाबरोबर चालण्याचं, that is far greater than staying away from sex. आणि सेक्स पेक्षा लांब राहण्यापेक्षा हे खूपच चांगलं आहे. Staying away from, watching movies, आणि पिक्चर बघण्यापेक्षा खूप चांगलं आहे. smoking cigarettes, सिगरेट फुकण्यापेक्षा, having alcohol, दारू having a पिण्यापेक्षा. girlfriend or a boyfriend. No, there is more to God. देवामध्ये अधिक आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. It is not like just because you are a young person, suddenly you become a second grade citizen. आणि असं नाही की तुम्ही तरुण आहात आणि आता तुम्ही दुय्यम नागरिक बनतात. Amen. I can preach about stay away from sex, मी शिकू शकतो की सेक्स पासून लांब राहणे, but I think you can get much more from God. परंतु देवापासून तुम्हाला अधिक मिळेल. Am I making sense to you? समजते तुम्हाला? The Bible teaches us something very powerful. बायबल का ते सामर्थ्यशाली आपल्याला शिकवतं. In the Old Testament, they had the word of God. जुन्या करारामध्ये त्यांच्याकडे देवाचं वचन होतं. In the New Testament, that word of God became a person. नव्या करारामध्ये तेच देवाचं वचन एक व्यक्ती झालं. Who is that person? तो व्यक्ती कोण आहे? Jesus. पुराने नियम में everything they did, they had to look at the word. What does the word say? जुन्या करारामध्ये जे काय करायचे त्यांना वचनाकडे बघावं लागायचं. वचन काय सांगतं? In the New Testament, they don't have to look at the word. You just have to look at Jesus. नवीन करारामध्ये त्यांना वचनाकडे बघायचं नाहीये, फक्त येशूकडे पाहायचं आहे. Pastor, can I watch Netflix? पास्टर नेटफ्लिक्स बघू का? If Jesus will do it, you can do it. येशू जर का ते करणार तर तुम्ही पण करा. Pastor, I really like this girl. Can I have a girlfriend? पास्टर ती मुलगी मला खूप आवडते, तिला गर्लफ्रेंड म्हणून घेऊ का? If Jesus can have it, you can have it. येशू करेल तर तुम्ही पण करा. कोई दर्जा नहीं है. या तो आमीन बोलो या तो नो मैन बोलो, कुछ तो बोलो. Amen. कोई दर्जा नहीं है, कोई लिखा हुआ नियम नहीं है. मैं मेरा जीवन का हर स्थिर को यीशु मसीह के साथ तुलना करता हूं. हालेलुया. हालेलुया. मैं परिवार कैसे रखूंगा, मैं यीशु मसीह के साथ तुलना करता हूं. हालेलुया. मैं शादी कैसे रखूंगा, यीशु मसीह के साथ तुलना करता हूं. अपनी पत्नी के साथ कैसे बात करूंगा, यीशु मसीह के साथ तुलना करता हूं. मैं मेरे बच्चों के साथ कैसे बातें करूंगा, यीशु मसीह. मेरे माता पिता के साथ कैसे बात करूंगा, यीशु मसीह. हर चीज के लिए मेरे पास एक उदाहरण है. उस उदाहरण का नाम नियम नहीं है, यीशु मसीह. हालेलुया. सो जब हम लोग जिंदगी में हर चीज के लिए, पास्टर मैं जहां हिंदी बोल सकता हूं मैं वहां बोलूं, फिर मैं ऐसे एक स्तर पे आऊंगा जहां पर मैं कुछ नहीं बोल पाऊंगा, फिर मैं इंग्लिश में बोलूंगा. Amen. Are you with me? समजते तुम्हाला? So I can how do I do business? मी व्यवसाय कसा करतो? I am a photographer. मी फोटोग्राफर आहे. I am shooting models. मॉडेल्सची शूट I'm करतो, shooting actors. ऍक्टर्सची शूट I'm करतो, shooting actresses. ऍक्ट्रेसेसची शूट What करतो. is good? What is bad? चांगलं वाईट काय आहे? Bible doesn't say thou shall not shoot an actress. आणि बायबल हे नाही सांगत की हिरोईनचे फोटो काढू नका. Amen. So what do I do? मग मी काय करणार? My standard is Jesus. माझा स्तर येशू आहे. I don't have to impress my pastor. माझ्या पालकांवर प्रभाव टाकायचा नाहीये मला. I don't have to impress the church of Bombay. बॉम्बेच्या मंडळीवर प्रभाव टाकायचा नाहीये. I don't have to impress anybody in India. भारतात कोणावर प्रभाव टाकायचा नाहीये. I have one person I have to impress. एकच व्यक्तीवर प्रभाव टाकायचा आहे. He is in heaven. तो स्वर्गात आहे. If he applauds, all people will applaud. जर का त्यांनी टाळ्या वाजवल्या तर सगळे टाळ्या वाजवतील. Everybody applauds, he doesn't applaud, it's not worth it. मग सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, जर त्यांनी टाळ्या वाजवल्या नाही तर काय उपयोग नाही. मग Talk to me, somebody. कोणीतरी माझ्याशी बोला. Hallelujah. हालेलुया. He has to applaud. त्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. If he doesn't say good, जर का तो चांगला म्हणत नाही it is a waste. मग ते व्यर्थ आहे. You can act all your
life as a Christian. ख्रिस्ती म्हणून पूर्ण जीवन तुम्ही नाटक करू शकता. Every day of your life you can have a Bible under your arm. दररोज असं बायबल धरून चालू शकतात. Wear a white shirt, पांढरा शर्ट घालू शकतात, white pant. पांढरी पॅन्ट, Don't even color your hair. केसाला रंग पण लावू नका, Let that also become white. ते पण पांढरे होऊ द्या. And you can go every day to church. आणि दररोज चर्चला जाऊ शकतात. No value. काही उपयोगाचं नाही. He has to applaud. त्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. He has to say, well done, good and faithful servant. तो म्हटला पाहिजे, शाबास भल्या व विश्वासू दासा. So my standard is Jesus, beloved. तर माझं स्तर येशू आहे प्रियांनो. And Jesus, you know, he showed me something very, very powerful. आणि येशूने मला कधी सामर्थ्यशाली दाखवलं. I want you to turn your Bibles with me. माझी इच्छा आहे तुम्ही बायबल उघडा तुमचं. We were talking about the fear of God. आपण देवाच्या भयाविषयी बोलत होतो. I want you to turn your Bibles to Hebrews chapter 5 verse 7. इब्री पत्र 5:7 पाहूया आपण. This is one of my favorite verses in the Bible. हे बायबल मधलं माझं एक आवडतं वचन आहे. I have learned so much out of this one verse. या एका वर्षात तुम्ही खूप काही शिकलो. Are you there when you say उघडल्यानंतर काय Hebrews म्हणायचं is आहे? in the New Testament? इब्री नवीन करारामध्ये आहे. When you get there, everybody say amen. तेच उघडल्यानंतर सगळेजण आमेन म्हणा. Hebrews chapter 5 verse 7. Everybody got it? आपण वाचूया इब्री पत्र I'm 5:7. making you turn your Bible because I want you to mark your Bibles. माझी इच्छा की तुम्ही बायबल उघडून ते वचन काढा आणि तिथे अधोरेखित त्याला अंडरलाईन मार्क करावं. I want you to remember these scriptures. हे वचन लक्षात ठेवा. I don't want it to be you are saying, अरे वो pastor ने कुछ तो एक Bible verse बोला था. असं नका म्हणू की ते पास्टर काहीतरी वचन सांगून गेले. So I want you to read it. माझी इच्छा तुम्ही ते वाचावं. Amen. Amen. So look at what he says. आपण पाहूया. आपल्याला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसात मोठा आक्रोश करत व अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. Full like a bouncer. I'll read it in English also so that I understand. Who in the days of his flesh, you know, the 33 and a half years that he lived on this earth, जे 33.5 वर्ष येशू पृथ्वीवर जगला, that is the time of on this earth. तो त्याचा पृथ्वीवरचा काळ होता. His days in the flesh. त्याचे देहामधले दिवस. Amen. So every day, 33 and a half years when he was on this earth, you know what he did? प्रत्येक दिवशी 33 वर्ष तो जेव्हा इथं होता, माहिती त्यांनी काय केलं? The Bible says he offered prayers and supplication. बायबल सांगतं की त्यांनी प्रार्थना व विनवणी अर्पण केल्या. Prayer is when you are saying, God, please bless my family, bless my children, bless my uncle, bless my auntie, take away COVID, everything. We are praying for everything in general. प्रार्थना म्हणजे काय? आपण देवाला म्हणतो मला आशीर्वादित कर, घरच्यांना आशीर्वादित कर, कोविड घेऊन जा. हे सर्वसाधारण प्रार्थना आहे. The Bible says he offered prayers and supplication. बायबल म्हणतं की त्यांनी प्रार्थना आणि विनवणी केली. Supplication is specific. विनवणी विशिष्ट रीतीने असते. God, there is this girl in the opposite building. She's tempting me. Keep me away from that temptation. प्रभू त्या समोरच्या बिल्डिंग मधली एक मुलगी आहे ती मला मोहात पाडतीये, त्या मोहापासून मला लांब ठेव. Supplication. विनवणी Specific. विशेष रीतीने. You are specifically addressing a situation and you are praying to God. तुम्ही एका विशेष परिस्थितीची आठवण करून देवाला सांगत आहात. And the Bible says Jesus in the days of his flesh, 33 and a half years, he offered prayers and supplication to the one who is able to keep him away from death. आणि बायबल काय सांगतं की येशू त्याच्या देहावस्थेच्या दिवसांमध्ये जो त्याला मरण्यापासून वाचवण्यास समर्थ आहे त्याला तो प्रार्थना आणि विनवण्या अर्पण करायचा. To the one who is able to keep him away from, come on louder, मोठ्याने जोर से बोलिए please. मोठ्याने सब लोग बोल सकते हैं. Amen. Amen. To the one who is able to keep him away from death. जो त्याला मरणापासून वाचवण्यास समर्थ होता. Hallelujah. Did Jesus die? येशू मेला का? Yes, he died and he rose again. हो, तो मेला आणि पुन्हा उठला. He hung on the cross, so he died. तो All prayers of Jesus has been answered. तो क्रूसवर मेला, तो पुन्हा उठला, पण त्याच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळालं. Can you tell your neighbor all Jesus's prayers have been answered? शेजारच्याला सांगतं का येशूच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर मिळालं? So what death is he talking about? तर कुठल्या मरणाबद्दल तो बोलतोय? What is the death that Jesus did not want to die? येशूला कुठलं मरण मरायचं नव्हतं. Come on, I want you to think about it. What is the death that Jesus did not want himself to die? येशूला कुठलं मरण होतं जे त्याला मरायचं नव्हतं? Hallelujah. Hallelujah. One. Very good. आणि खूप चांगलं. Spiritual death. आत्मिक मरण. You see, when you sin, you die. जेव्हा तुम्ही पाप करता तुम्ही मरता. No matter what sin it is. कुठलंही पाप असू द्या. It doesn't matter if you call it big sin or small sin. तुम्ही त्याला लहान पाप किंवा मोठं पाप म्हणा फरक पडत नाही. It doesn't matter if you want to say, अरे ये तो बहुत छोटा सा झूठ बोल दिया मैंने. तुम्ही असं नाही म्हणू शकत की छोटीशीच लबाडी होती. No. Any
sin, when you cross the line, you are in death. जेव्हा तुम्ही रेष ओलांडता तुम्ही मरणामध्ये असता. And Jesus did not want to cross the line. आणि येशू ती रेष ओलांडायची नव्हती. Come on, listen. Amen, no man. आमेन. Jesus did not want to cross the line. येशू ती रेष ओलांडायची नव्हती. So what did Jesus do? तर येशूने काय केलं? Jesus every night, you know what Jesus would do? He would छाती मार के रोता था आणि येशू आपलं ऊर बडून रडायचा, और प्रार्थना करता था प्रार्थना करायचा और कहता था प्रभु मुझे बचा दे, खुदा मुझे बचा दे, पाप के राह पे चलने से मुझे तू दूर रख, मुझे पाप नहीं करना है, बाकी कुछ भी मैं करूं मैं पाप नहीं करना चाहता हूं। आज की तारीख में ना हम लोग ने पाप को बहुत हल्के में ले लिया है। हम लोग समझते हैं एक पापी तो है, यीशु मसीह का लहू है, पाप है, माफ कर देगा, छोड़ देगा, वो करेगा, ये करे। हम लोग ने ना यीशु मसीह का लहू को ही भाव नहीं देने शुरू कर दिया है। लेकिन परमेश्वर का वचन हमें बहुत गहराई से बताते हैं। यीशु मसीह खुद परमेश्वर के उपस्थिति में रोते थे, विलाप करते थे और कहते थे कि प्लीज मुझे पाप से दूर रख। हालेलुया। और वो वचन वहां पर आगे कहता है और परमेश्वर ने उसकी विलाप सुनी। Amen. And God heard him. देवाने त्याचे ऐकले. Why did God hear him? का देवाने त्याचं ऐकलं? You know what the Bible says? माहिती बायबल काय Look सांगतं? into your Bible, it's beautiful. तुमच्या It बायबलमध्ये says, पहा सुंदर आहे. Because he feared God. तो देवाला भ्यायचा म्हणून. अनंत काल से खुदा के साथ है वो। मानते हैं कि नहीं? सब लोग मानते हैं? अनंत काल से खुदा के साथ है वो। और फिर भी अनंत काल से खुदा के साथ होने के बावजूद जब वो इस पृथ्वी पर उतर आए, हर दिन परमेश्वर के उपस्थिति में छाती मार मार के रो के विलाप करते थे, मुझे पाप से दूर रखो। हम लोग करते हैं। और मैं किसी को छोटा नहीं कर रहा हूं, मैं पूछ रहा हूं, मैं इसलिए पूछ रहा था कि हम लोग इस बारे में सोचें। आमीन। हम लोग नहीं करते हैं। हम लोग को लगता है कि यीशु मसीह का लहू बहा दिया, हो गया, मेरा काम खत्म। मैंने एक मंत्र बोल दिया, लॉर्ड जीसस एक्सेप्ट मी, आई एम अ सिनर, मंत्र है ना, स्वर्ग खुल गया, 70 mm पहुंच गए स्वर्ग। Narrow is the gate and narrow is the path. ते द्वार आणि ते मार्ग दोन्ही अरुंद आहेत. जब आपने स्वीकार किया, आपने शुरुआत किया। You know मैं क्यों ये सब बोल रहा हूँ? माहिती सगळं का सांगतोय? मैं इसलिए बोल रहा हूँ क्योंकि हमें लगता है कि जस्ट अपना सरनेम अगर सैमुअल डिकोस्टा डिमेलो हो गया तो सब लोग स्वर्ग पहुंच गए। नहीं पहुंचते, नहीं पहुंचते। जब अगर मेरे बच्चों को स्वर्ग जाना है ना, तो मेरा खुदा उनका खुदा बनना पड़ेगा। आमीन। मेरा खुदा उनका परदादा बन के वो स्वर्ग नहीं जाएंगे। हाँ, मेरा पिता उनका दादा बन के वो स्वर्ग नहीं जा सकते। मेरा पिता उनका पिता बनना पड़ेगा। जिस दिन मेरा खुदा उनका पिता बन जाएगा, मेरा पिता उनका पिता बन जाएगा, उस दिन वो मेरा बेटा नहीं मेरा भाई बनेगा। उस दिन वो मेरी बहन बनेगी परमेश्वर में। हालेलुया। हालेलुया। समझ में आ रहा है? और अंदर जाएं और घुसे। परमेश्वर कहता है, वचन कहता है हिब्रूज 5:7, ये मार्क करके रखो आप अपने बाइबल में और ये प्रेयर करो हर दिन अपने जीवन में, इस वचन के लिए प्रे करो। So what was Jesus praying for? येशू कशासाठी प्रार्थना करत होता? What did Jesus pray? Do you know what he prayed for? माहिती येशूने काय प्रार्थना केली, कशासाठी केली? He prayed, I want to stay away from sin. तो म्हणाला की मला पापापासून लांब राहायचंय. Do you pray that prayer? तुम्ही अशी प्रार्थना करता का? You should pray that prayer. तुम्ही ही प्रार्थना केली पाहिजे. Can I tell you a secret? तुम्हाला एक गुपित सांगू का?
no matter how much you try, you cannot stay away from sin. तुम्ही किती रडा, तुम्ही पापापासून लांब राहू शकत नाही. किसी ने कोशिश किया है? कोणी प्रयत्न केलाय का? आज से मैं बाइबल हर दिन पढ़ूंगा, चौथे दिन पे फ्लॉप. आज से हर संडे चर्च जाऊंगा. आमेन, नो मैन. फ्लॉप हो जाता है ना, जितना कोशिश करते हैं फ्लॉप हो जाता है. आमेन. केवल पवित्र आत्मा आपको ले चल सकते हैं. आमेन. अगर पवित्र आत्मा आपके साथ नहीं है तो आप बिल्कुल भी नहीं चल सकते हैं पाप के बिना. यू हैव टू वॉक एवरी डे विद द होली स्पिरिट. तुम्हाला दररोज पवित्र आत्म्याबरोबर चालायचं आहे. सो हाउ डू यू वॉक एवरी डे विद द होली स्पिरिट? तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर दररोज कसं चालणार? I want you to see some scriptures again. पुन्हा काही वचन पाहूया. Are you with me? आहात माझ्या बरोबर? You know, Jesus said this very beautiful scripture in the book of John chapter 14 verse 15. योहान 14:15 मध्ये येशूने सुंदर वचन म्हणाला. Have you read that? वाचले का John तुम्ही? chapter 14, I think it's 15 or 16. 15 का 16. If you love me, keep my commandments. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. Have you read that? वाचलंय का ते? Amen. Amen. If you love me, keep my commandments. What are the commandments? माझ्या प्रेम करता माझ्या आज्ञा पाळ. त्याची आज्ञा काय आहे? What are the commandments Jesus gave us? येशूने कुठली आज्ञा दिली आपल्याला? Don't get angry. रागवू नका. हो सकता है? हो सकता है? मैं रुका हूं सब लोग को. बाइबल पहले देख लो, समझ लो कि पास्टर झूठ नहीं बोल रहे हैं. अगर तुम मुझसे प्यार करते हो तो तुम मेरे वचन का पालन करोगे. आमीन. और मैं बोल रहा हूं परमेश्वर मैं करूं कैसे? होता नहीं है, गुस्सा आता ही है. आमीन. मेरे लिए नहीं, मैं ऐसे बोल रहा हूं जनरली, नहीं तो आप बोलोगे पास्टर ने कन्फेस किया था स्टेज पे. कोई लड़की को देखता हूं तो लस्ट होता ही है, इसीलिए पहले ही बोल दिया मैंने. टर्म्स एंड कंडीशंस अप्लाई. नियम वाटी लागू. फिर परमेश्वर का एक वचन है जो तो मतलब पूरा हद पार कर देता है. आमीन. बी एंग्शियस फॉर नथिंग. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कैसे यार, एग्जाम का रिजल्ट आ रहा है, चिंता करूं नका बोलेगा तो कैसा चलेगा? आपके जीवन में हुआ है, मेरे जीवन में बहुत हुआ है ये सब. आमीन. और परमेश्वर का वचन कहता है, क्या कहता है? कि अगर तुम मुझसे प्यार करते हो तो तुम मेरे आज्ञाओं के पालन करोगे. आमीन. परमेश्वर करूं कैसे? अगला वचन पढ़ लो बेटा, सब मालूम पड़ जाएगा. कहते हैं मैं तुम्हारे लिए एक मददगार भेज रहा हूं. Are you with me? इसलिए नहीं भेज रहे हैं कि तुम्हारी शादी हो जाए, कारोबार चल पड़े. हम लोग प्रार्थना करते बिजनेस मेरा चलना चाहिए, मेरे को लड़की मिलना चाहिए शादी करने के लिए. इसलिए नहीं भेज रहे हैं पवित्र आत्मा को. पवित्र आत्मा को आपको सबसे जरूरी, सबसे अहम आपको समझना चाहिए, पवित्र आत्मा वो आपके लिए भेजते हैं ताकि आप पाप से दूर रह सके. That is the first important condition that we have to fulfill. ती सर्वात मोठी पहिली अट आहे जी आपल्याला पूर्ण करायची आहे. The day we can confidently depend on the Holy Spirit. 3 days ago, 3 दिन पहले मेरा बेटी का 10th का रिजल्ट था. कल मेरा बेटे का रिजल्ट था. We were not anxious. We were not worried. You know why? Because we put our trust in Jesus. आम्हाला काळजी नव्हती, माहिती का? कारण आम्ही आमचा विश्वास येशूवर ठेवला आहे. The Holy Spirit took over. पवित्र आत्म्याने ताबा घेतला. And you know what the Holy Spirit said? माहिती पवित्र आत्मा काय बोलला? The Holy Spirit said, whatever I do will be the best for her. पवित्र आत्मा बोला जे काही मी करेल ते तिच्यासाठी उत्तम असेल. So whether she gets 99 out of 100 or whether she gets 35 out of 100, I know in the long run it will be the best that can be possible. आणि पवित्र आत्मा काय बोलत, जरी तिला 99 मिळाले किंवा 35 मिळाले, लांबच्या टप्प्यापर्यंत ते तिच्यासाठी उत्तम असणार आहे. My son is very happy. माझा मुलगा खूप आनंदी झाला.
Are you with me? Are you understanding this? माझ्या बरोबर आहात? समजतंय? God wants us to walk with the Holy Spirit, beloved. देवाची इच्छा आहे प्रेरणा आपण पवित्र आत्म्याबरोबर चालावं. If God allows us, one of the sessions that we will do about how to receive the Holy Spirit. आज जर का देवाने परवानगी दिली तर एक सत्र आपण करूया की पवित्र आत्मा कसा स्वीकारावा. Are you with me? माझ्या बरोबर आहात? Now I want to take you a little further in this. ह्याच्यामध्ये आणखी पुढे जाऊया. You see, in the Bible, wherever a word appears the first time, बायबलमध्ये जेव्हा कुठलाही शब्द पहिल्यांदा येतो, that first mention becomes the cornerstone for how to understand the Bible. तर मग तो पहिला शब्द एक कोनशिला बनतो की तो बायबल कसं समजून घ्यायचं. So the first time the word appears, fear. तर जे भय हा शब्द पहिल्यांदा येतो, If I study that, I will understand what it means to fear God. तर मग मला समजतं की देवाचं भय ठेवणं म्हणजे काय. Are you with me? Are you with me? Come on, church. Are you तर with me? आत माझ्या बरोबर. Amen. Do you know which is the first book of the Bible? बायबलचं पहिलं पुस्तक कुठलं आहे माहिती का? Anybody? Genesis. Absolutely wrong. Sorry. The first book in the Bible is the book of Job. बायबल मधलं पहिलं पुस्तक हे इयोबाचं पुस्तक आहे. It is put in the Bible later ते बायबल मध्ये नंतर ठेवण्यात आलं आहे, because the Bible is planned accordingly. का बायबलची योजना अशा रीतीने झाली आहे. But the oldest book in the Bible is the book of Job. परंतु बायबल मधलं सर्वात जुनं पुस्तक म्हणजे इयोब. Are you with me? समजतंय? Come on, you have to say amen, otherwise I can't go forward. आमेन म्हणा तर पुढे जाता येणार नाही. क्योंकि मैं बार-बार यही पूछता रहूंगा, are you with me, are you with me, are you with me, वही लगा रहूंगा. उससे अच्छा आप लोग अगर समझ में आ गया तो amen बोलना, नहीं समझ में आया हाथ उठा के पूछ सकते हो. ओके ये कोई तुमको आपको किसी को इम्प्रेस करने के लिए मैं प्रीच नहीं कर रहा हूँ. आई एम प्रीचिंग सो दैट यू अंडरस्टैंड गॉड्स हार्ट. Are you with me? So the Bible, the first book in the Bible is the book of Job. तर बायबल मधलं पहिलं पुस्तक इयोबाचं पुस्तक आहे. But the first book in your Bible is the book of Genesis. तुमच्या बायबल मधलं पहिलं पुस्तक म्हणजे उत्पत्ती. So both these books become very important for us to तर understand. हे दोन्ही पुस्तक आपल्या संबंधासाठी खूप महत्त्वाचे बनतात. And it's amazing that both the books talk about fear. अद्भुत आहे की दोन्ही पुस्तकं भयाबद्दल बोलतात. So let's first look at Genesis. तर पहिलं उत्पत्ती पाहूया And let's go deep into Genesis. आणि उत्पत्तीच्या खोलवर जाऊया. So turn with me to Genesis 22. तर जाऊया उत्पत्ती 22 मध्ये. This is the story of Abraham. ही अब्रामाची गोष्ट आहे. Once you are there, we will say, उघडल्यानंतर काय म्हणायचंय? very good. Amen. So let's look at Genesis chapter 22. उत्पत्तीचा 22वा अध्याय. I've kept that scripture somewhere. Now I can't find it. Okay. All right. Let's just start from the first verse. पहिल्या वचनापासून सुरू करूया. Just give me a minute. Okay. Sorry. I'll just take that scripture out so that. Okay. Genesis 22, the first verse onwards. उत्पत्ती 22 पहिल्या वचनापासून. And I am going to share this whole story with you. Are you learning something? हे पूर्ण गोष्टी सांग. तुम्ही काहीतरी शिकत आहात का? Are you all enjoying this? आनंद येतोय का? We are going to have fun. आपण मजा करणार आहोत. We will learn these things so well that we will not be able to forget. इतक्या चांगल्या रीतीने आपण शिकणार की आपण विसरणार नाही. So I want you to study the story of Abraham. अब्रामाच्या गोष्टीचा अभ्यास करूया. Genesis chapter 22. उत्पत्तीचा 22 अध्याय. It says, are you there? Is everybody there? Genesis 22. प्रत्येक जण आहे का उत्पत्ती 22 मध्ये? First verse. पहिलं first वचन. verse says, now it came about after these things that God tested Abraham and said, Abraham, and Abraham said, here I am. Now the second verse, okay? Now this is very important. Second verse onwards. वचन खूप महत्त्वाचं आहे. Then he said, take now your son, तो म्हणाला तुझा पुत्र घे, your only son, एकुलता एक पुत्र, the son whom you love, असा तुझा प्रिय पुत्र Isaac, इसाक, and go to the land of Moriah. आणि मोरायाला घेऊन जा. Remember Moriah. मोराया लक्षात ठेवा. Underline it in your Bible. त्याला बायबल मध्ये अधोरेखित करा. And offer your son as a burnt offering on one of the mountains on which I will tell you. आणि तिथं मी सांगेन त्या डोंगरावर त्याचे होम अर्पण कर. And Abraham got up early in the morning तेव्हा अब्राम मोठ्या पाठीस उठून and saddled his donkey आपल्या गाढवावर बसून and took his 2 young men आपले 2 तरुण सेवक घेतले. and his son Isaac, इसाक आपला मुलगा घेतला and he split wood आणि लाकूड घेतलं for the burnt offering होम अर्पणासाठी and set out आणि निघाला and went out to the place which God had told him. जिथे देवाने त्याला सांगितलं होतं. On the third day, Abraham raised his eyes and saw the place from a distance. तिसऱ्या दिवशी अब्रामाने दुरून ती जागा पाहिली. Then Abraham said to his young men, अब्राम सेवकांना म्हणाला, stay here with the donkey.
इथे गाढवाजवळ थांबा. and I and the boy will go over and we will worship and return. मुलगा व मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. Did you see that? पाहिलं तुम्ही हे? Now look at verse 12. Now he's gone up on the mountain and he's about to offer his son as a sacrifice. वचन 12 पाहतो. तो डोंगरावर गेला आणि मुलाचा तो अर्पण देणार आहे आता. Let's look at it from verse 10. वचन 10 पासून पाहूया. And Abraham stretched his hand and took the knife to slay his son. अब्रामाने आपला हात उचलला मुलाचा वध करण्यासाठी. But the angel of the Lord called out to him and said, Abraham, Abraham. आणि देवाचा दूत अब्रामाला हाक मारून म्हणाला, अब्राम अब्राम. Abraham said, Here I am. अब्राम म्हणाला, काय आज्ञा? And now this is where it comes. He says, the angel said, do not lay your hand on the lad तो म्हणाला की तुझ्या मुलावर आपला हात चालू नकोस, or do anything to him. त्याला काही करू नकोस, For now I know that you fear God, कारण आता मला समजलं की तू देवाचे भय मानतोस, since you have not withheld your son from me. कारण तू आपला पुत्र त्याच्यापासून राखून ठेवला नाही. Hallelujah. हालेलुया. Now I want you to just hear this story from me. आता ही गोष्ट इथून ऐका. You know, we read that verse 2. वचन 2 आपण वाचलं. Amen. Amen. What did we say? The fear of the Lord is? आपण काय म्हणालो? परमेश्वराचे भय हे Is the beginning of wisdom. ज्ञानाचा आरंभ होय. Hallelujah. Isn't it amazing that the Bible talks about fear of God हे and worship for the first time in the same chapter? हे किती अद्भुत आहे की बायबल देवाचं भय आणि आराधना दोन्ही एकाच अध्यायामध्ये शिकवतं. The first time the word worship comes is in the same chapter. आणि बायबलमध्ये पहिल्यांदा आराधना जो हा शब्द येतो ह्याच अध्यायामध्ये आहे. Worship can only be done with open hands. आराधना फक्त उघड्या हातानेच करता येते. Now listen to me. आता माझं ऐका. Worship cannot be about singing like pastor said. आराधना गाण्याबद्दल नाहीये. Worship cannot be about dancing. आराधना नाचण्याबद्दलही नाहीये. Worship is not about all the dhamal masti that we do. आणि आराधनेमध्ये जे मजा आपण करतो आराधना त्याच्याविषयी पण नाहीये. Abraham defined worship for us. आणि अब्रामाने आपल्याला आराधनेची व्याख्या दिली आहे. How did he define worship for us? त्याने आपल्याला आराधनेची काय व्याख्या दिली? I'll tell you how he defined worship. मी तुम्हाला सांगतो त्याने काय व्याख्या दिली. He worshipped God by giving what was best for him. ते आराधना अशी केली जे आपलं उत्तम ते देवाला देऊन. You know, when I was reading in a particular style. एका विशिष्ट शैलीमध्ये मी वाचत होतो. I said verse 3. वचन 3 मध्ये मी बोललो. In English it says, so Abraham got up early in the morning. इंग्लिश मध्ये लिहिलं आहे की तो भल्या पाठ्या उठला. Now look how many times he says and. बघा मग किती वेळ लिहिलंय. And saddled his donkey. आणि आपला गाढव त्याने घेतला. And took his 2 young men. आणि आपले 2 सेवक त्याने घेतले. And his son Isaac. आणि आपला मुलगा इसाक. And he split wood for the burnt offering. आणि होमार्पणासाठी लाकड. And set out. आणि तो निघाला. And went to the place which God will show him. आणि त्या ठिकाणी गेला जो देव दाखवेल. You know, Jewish tradition says when you write and so many times. यहुदी संस्कृती सांगते तुम्ही आणि अनेकदा लिहितात. What he is trying to say is he got up in the morning and the first thing he wanted to do was offer his son as a sacrifice. ह्याचा अर्थ काय की तो सकाळी उठला आणि त्याला पहिली गोष्ट करायची होती ती म्हणजे मुलाचं अर्पण द्यायचं होतं. जल्दी से अपने पड़ोसी को हाथ मारो और बोलो जागो. आपल्या शेजाऱ्याला म्हणा उठा. अभी जरूरी बात शुरू हो रहा है. अभी जरूरी बात शुरू हो रहा है. आता महत्त्वाची गोष्ट सुरू होतीये. Amen. आमेन. He wants to rush. त्याला घाई करायची आहे. Abraham wants to quickly go and offer his son. अब्रामाला लवकरचा मुलगा अर्पण करायचा आहे. No negotiation. ह्याच्यामध्ये काय तडजोड नाही. No time pass. कुठलाही वेळ घालवायचा नाहीये. 3 दिन के बाद करता हूँ, 5 दिन के बाद करता हूँ, 10 दिन के बाद करता हूँ. Are you with me? He is saying, I have to do it right now. अब्राम म्हणतो मला आत्ता करायचं आहे. So he gets up. म्हणून तो उठतो. Doesn't even talk to his wife. बायकोशी बोलत नाही. Gets his children. मुलांना घेतो. All the boys who are working for him. जे पोरं त्याच्यावर काम करतात त्यांना Gets घेतो. his son. मुलाला घेतो. Gets the donkey. गाढवाला घेतो. Gets all the wood. लाकडं घेतो. And he's out. आणि तो निघतो. That is worship. हे आराधना आहे. You know, God speaks to him. देव And त्याशी says, बोलतो. Abraham. अब्रामा. Now listen to this. This is again Jewish tradition, but it's so important for us to learn. आता यहुदी संस्कृती आहे पण आपण शिकणं गरजेचं आहे. God and Abraham were talking. अब्राम आणि देव बोलत होते. And the Bible says, I think it is verse 4. Was it verse 4? वचन 4 ऐका हे. Verse 2, I'm sorry. वचन 2. You know, the Bible, in English, the Bible says very simply, take now your son, your only son, the son whom you love,
Isaac and offer him as a sacrifice. आणि इंग्लिशमध्ये बायबलमध्ये खूप सोपे रीते लिहिलं की आपला एकुलता एक पुत्र घे इसाक आणि त्याचं अर्पण कर. When you study that scripture, जे त्या वचनाचा तुम्ही अभ्यास करता they say it was a conversation between God and Abraham. तिथे असं सांगितलंय की तो अब्रामाच्या आणि देवाच्या मध्ये एक संभाषण होतं. I want you to just listen to this. फक्त तुम्ही ऐका. It is God speaking and Abraham talking back to God. आणि देव बोलतोय आणि अब्राम पुन्हा त्याच्याशी बोलतोय. So God calls out and says, Abraham. देव म्हणतो अब्राम. And Abraham says, yes, God. अब्राम म्हणतो होय देवा. God says, take now your son. देव म्हणतो तुझा आता मुलगा घे. Abraham says, अरे but I have two sons. तो म्हणतो माझा दोन मुलं आहेत. I have Ishmael and I have Isaac. मला इस्माईल पण आहे आणि इसाक पण आहे. And I hope you are asking for Ishmael. आणि मला वाटतं की तू इस्माईलच मागतोयस. Not my favorite. माझा आवडता मागत नाहीये. And God says, your only son. तो म्हणतो तुझा प्रिय पुत्र. Ishmael is not your son. इस्माईल तुझा पुत्र नाहीये. Your only son, Abraham. तुझा एकुलता एक पुत्र अब्राम. And Abraham looks at God and he says, God, what do you mean you want my only son? Which one is my only son? आणि देव म्हणतो अब्राम म्हणतो तुला एकुलता एक पुत्र पाहिजे म्हणजे कुठला पुत्र? God says the one that you love. मग देव म्हणतो तुझा प्रिय पुत्र. And he's still wanting to just negotiate with God. आणि तरी पण त्या देवाबरोबर तडजोड करायची आहे. Because it's his treasured possession. कारण ते त्याचं एक धन होतं. It's the miracle that God gave him. तो त्याचा चमत्कार होता देवाने दिलेला. It is something that is an answer to his prayer. ते त्याच्या प्रार्थनेचं उत्तर होतं. And he says, what are you talking about, God? आणि म्हणतो देव तू कशाबद्दल बोलतोय? But when you negotiate too much with God, आणि तुम्ही देवाबरोबर खूप तडजोड करतात. God will put his hand on your miracle. देव तुमच्या चमत्कारावर हात God टाकतो. says, I'm talking about Isaac. मग देव म्हणतो की मी इसाकाबद्दल बोलतोय. Says, I want your Isaac. मला तुझा इसाक पाहिजे. The one that you thought was your miracle. जे तुला वाटलं तुझा चमत्कार आहे. The one that is becoming more important to you than your God himself. जे तो तुझ्या देवापेक्षा जास्ती महत्त्वाचं होत God चाललंय. says, give me your Isaac. देव म्हणतो तुझा इसाक तू मला दे. मैं नाचूंगा. आराधना नहीं है वो, मस्ती के लिए अच्छा है. वो भेंट तब परमेश्वर स्वीकार करेंगे जब आपने अपना आइजैक चढ़ा दिया है बलि पर. आइजैक को पॉकेट में रखकर आप कितना भी नाचो वो नहीं देखेंगे. आइजैक को अपने जेब में रखकर मैं चमत्कारी मार्ग पर चल रहा हूं परमेश्वर के साथ नहीं चल रहे हो, क्योंकि उनकी दृष्टि आपके आइजैक पर है. Are you with me? समजते? उसका मतलब ये नहीं कि हम लोग नाचेंगे नहीं, सभा के अंत में हम लोग नाचेंगे, लेकिन उससे पहले हम अपने सारे आइजैक को उसके सामने भेंट में चढ़ाएंगे. हालेलुया. जिस दिन मैंने ये वचन सीखा ना, उस दिन रो रो कर मैंने परमेश्वर को बोला, मेरे बच्चे तेरे, मेरी करियर तेरी. मैं कोई फोटोग्राफर नहीं हूं, मैं परमेश्वर का सेवक हूं. मैं कोई पिता नहीं हूं, कोई पासबान नहीं हूं, सब परमेश्वर के लिए. और जो कुछ मेरे पास है वो उसकी देन है. अगर आपने अपना आइजैक परमेश्वर को दे दिया ना, तो वो आइजैक आपको वापस भी दे सकते हैं. और आइजैक नहीं दिया तो आइजैक से बढ़कर आपको देंगे. हालेलुया. लेकिन हमारा चैलेंज, हमारा आराधना हमारे आइजैक में अटका हुआ है. सो परमेश्वर अब्राहम से कहता है, अब्राहम तेरे आइजैक मेरे लिए सैक्रिफाइस बना के ऑफर कर दे. सॉरी यार, शुरू हो गया इंग्लिश का प्रॉब्लम. ऑफर योर आइजैक टू मी. तुझा इसाक मला अर्पण कर. And the Bible says, and the next day Abraham got up. Now he knows, he has heard God very clearly. आणि बायबल सांगते की अब्राम उठला त्याने देवाला स्पष्टरीत्याने ऐकलं आहे. And so he gets up and he runs to go and do what God wants to do. आणि मग तो उठतो, धावत जातो, जे देव सांगतो ते करायला. And again the Bible says something so beautiful. पुन्हा बायबल किती सुंदर सांगता आम्हाला. The Bible says on the third day, can you say third day? थर्ड डे, तिसऱ्या दिवशी. On the third day God showed him Mount Moriah. Can you say Mount Moriah? माउंट मोराया. तिसऱ्या दिवशी देवाने त्याला मोराया पर्वत दाखवला. Why did God give him 3 days? देवाने त्याला 3 दिवस का दिले? Have you ever thought about it? ह्याविषयी कधी विचार केला का? To test him if he goes back exactly. त्याची परीक्षा पाहण्यासाठी की तो मागे जातो का? It is not अब भी आओ परमेश्वर के लिए भेंट करो, यहाँ पर बैग रखा है इसी के अंदर डाल दो सब कुछ. No.
जाओ, सोचो, 3 दिन देता हूं, अपना आइजक देना है मुझे भेंट में। तुम्हें इस परमेश्वर के पीछे दौड़ लगाना है या आइजक के साथ दौड़ लगाना है। और अब्राहम वो 3 दिन एक पर्वत से दूसरा पर्वत चल रहे हैं, और चलते चलते वो ये सोच रहा है, क्या सचमुच मुझे इस परमेश्वर के साथ चलना है? क्या सचमुच मुझे मेरे जीवन में से हर एक लड़की को निकालना है? क्या मेरे जीवन में से हर फिल्म मुझे निकालना है जिसमें मुझे लस्ट आता है, मुझे मोह आता है? क्या मुझे मेरे जीवन में से हर वो कॉम्प्रोमाइज निकालना है जिससे मैं पैसे बना सकता हूँ? क्या सचमुच मुझे मेरे जीवन में, समटाइम्स हम लोग परमेश्वर के साथ चलते हैं और कॉम्प्रोमाइज करते हैं, और हम 3 साल 4 साल हम लगे हुए हैं, हमें लगता है हम परमेश्वर के साथ लगे। नो नो नो, यू आर वॉकिंग टुवर्ड्स योर माउंट मोराया। तुम्ही तुमच्या मोऱ्या पर्वताकडे जात आहात. हालेलुया, यू आर वॉकिंग टुवर्ड्स योर मोराया, तुम्ही तुमच्या मोऱ्याकडे जात आहात. and as you are walking, God will keep talking to you, चालता चालता देव तुमच्याशी बोलतही and राहील. he will wait and he will say, मेरा बेटा, I have told you what to do, now you do it. आता तुम्हाला थांबेल आणि तुम्हाला सांगेल, माझ्या मुला मी सांगितलं तुला काय करायचंय, तू आता ते कर. And then you will come finally to that place आणि शेवटी तुम्ही त्या ठिकाणी याल where you will offer your Moriah. जेव्हा तुम्ही तुमचं मोऱ्या द्याल. And the moment you come to offer your Moriah, he will start talking to you. आणि जेव्हा तुम्ही मोऱ्या अर्पण करायला याल तो तुमच्याशी बोलेल. Heavy हो गया? जड होतोय का? Heavy हो गया? Come on, जड talk. होतोय? Are you learning something? काहीतरी शिकत आहात का? 3 days 3 दिवस he walked. तो चालला. Finally he comes to Moriah. शेवटी तो मोऱ्यावर येतो. God says, this is the mountain. देव म्हणतो हा तो डोंगर आहे. This is where I want you to offer your son. माझी इच्छा आहे तू इथे तुझा मुलगा अर्पण कर. Abraham goes up. अब्राम वर जातो. He tells his servants, I am going to worship on top of the mountain. तो सेवकांना काय सांगतो की मी वर आराधना करण्यासाठी चाललोय. You wait here. तुम्ही इथंच थांबा. I don't want to tell everybody how much I'm going to worship. मी कोणाला सांगणार नाही की मी किती आराधना करणार. इसमें कोई हीरोगिरी नहीं है. हालेलुया. 3 दिन उपवास किया, 21 दिन उपवास किया, मैंने खाया ही नहीं कुछ, नहीं, कोई महान काम नहीं है, परमेश्वर के लिए कर रहे हैं. आमीन. तो अब्राहम कहता है मैं आराधना करने जा रहा हूँ, और चढ़ता है पर्वत के ऊपर. पर्वत पे चढ़ता है, अपने बेटे को रखता है, मारने जब जा रहा है तब परमेश्वर का आवाज आता है, नाउ आई नो दैट यू. मग परमेश्वर म्हणतो आता मला माहित आहे की तू माझ्यावर प्रीती करतोस. फर्स्ट टाइम इन द बाइबल द वर्ड फियर. पहिल्यांदा बायबल मध्ये भय हे शब्द आलं. इससे पहले फियर नहीं आता है. त्याच्या अगोदर भय नव्हतं. God speaks about fear only in connection with him. देव भयाचं बोलणं फक्त ह्याच्या संबंधामध्ये करतो. God talks about worship and fear in the same chapter. देव आराधनेबद्दल आणि भयाबद्दल एकाच अध्यायामध्ये बोलतो. God is giving you an invitation to fear him and worship him. देव तुम्हाला एक आमंत्रण देत आहे त्याचं भय ठेवण्यासाठी आणि त्याची आराधना करण्यासाठी. Someone said it so beautifully. They said worship is always with open hands. कारण कोणीतरी खूप सुंदररित्या म्हटलं आराधना नेहमी उघड्या हाताने होते. You cannot hold something in your life and expect worship. तुम्ही काहीतरी हातामध्ये धरून जीवनामध्ये धरून आराधना करू शकत नाही. You know when you say Lord Jesus come into my life. जर तुम्ही म्हणता येशू माझ्या जीवनामध्ये ये. कितने लोगों ने बोला come into my life? असं किती लोक बोलत येशू माझ्या जीवनामध्ये ये. To come into your life, Jesus comes into your life. जर तुम्ही येशूला म्हणता माझ्या जीवनामध्ये येतो जीवनामध्ये. And Jesus comes and says, can I come into your living room? मग येशू हे पण म्हणतो तुमच्या हॉलमध्ये येऊ का मी? Yes, yes, Lord, please come. हो ये प्रभू ये नक्की ये. But before he comes there is one room that we open up to God. आणि मग तिथे येण्याच्या अगोदर एक खोली जी आपण देवासाठी उघडून देतो. It's called a guilt room. त्याला म्हणतो आपल्या दोषाची भावना. Guilt room. आपली दोषाची खोली. God, please take the guilt away. प्रभू हे दोष तू काढून टाक. I sinned against you. तुझ्या विरुद्ध मी पाप केला आहे. God comes and heals. देव आरोग्य देतो. Cleanses that room. त्या खोलीला तो शुद्ध करतो. Now he says, can I come to your living room? आता तो म्हणतो तुमच्या हॉलमध्ये येऊ का मी? Can I watch what you're watching? जे तुम्ही पाहता ते मी पाहू का? अरे God, Netflix है यार, उसमें कभी-कभी तो आता ही है scenes. आप इसमें मत आओ. ह्याच्यात नको येऊ. इसमें मेरे को देखना है, बहुत जरूरी सीरीज है, हम लोग दोस्त लोग डिस्कस कर रहे हैं. ठीक है मैं जाता हूँ. Can I come to your bedroom? तुझ्या बेडरूम मध्ये येऊ का? किसको लेके आता हूँ मैं अभी आपको क्या बताऊँ, मैं बहुत एम्बैरेस होता हूँ. चलो मैं नहीं आता हूँ. Can I come to your library? What are you reading nowadays? आणि तुझ्या वाचनालयामध्ये येऊ का? तू असेल काय वाचतोय?
And 90% of us Christians do not walk with God because we do not fear God. 90% ख्रिस्ती लोक देवाबरोबर चालत नाही कारण ते देवाचं भय मानत नाही. We don't worship आपण आराधना करत नाही because we don't give him access to every area of our life. कारण जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण त्याला प्रवेश देत नाही. You know the challenge that God placed before me? जे आव्हान देवाने माझ्यासमोर ठेवलं माहिती कुठलं? If I am in the room, can you still shoot the same pictures? जर का मी खोलीमध्ये आहे तरी पण तू तसेच फोटो काढशील का? That day my photography changed. त्या दिवसापासून माझं फोटोग्राफी बदलून गेलं. If I am in the room, will you talk to your family in the same way? जर का मी खोलीमध्ये आहे तू तुझ्या कुटुंबाशी असंच बोलशील का? My family life changed. माझं कौटुंबिक जीवन बदलून गेलं. If I am in the room, will you do business in the same way? जर का मी खोलीमध्ये आहे तू व्यवसाय असाच करशील का? My business changed. माझा व्यवसाय बदलला. The more you open, the more the secrets of the Lord will come to you. जितकं तुम्ही अधिक उघडता तितकं देवाचं रहस्य तुमच्याकडे येईल. The secrets of the Lord are only for those who fear him. देवाचं रहस्य केवळ त्या लोकांसाठीच आहे जे त्याचं भय मानतात. If you do not fear him, जर का तुम्ही त्याचा भय मानत नाही you will never give it. मग तुम्ही त्याला कधी नाही देणार. You will not give it. तुम्ही ते देणार नाही. And if you do not give him, आणि जर का his तुम्ही- secrets will never come to you. जर तुम्ही त्याला देणार नाही तर त्याचं रहस्य तुमच्याकडे येणार नाही. मैं थोड़ा heavy बोल देता हूँ ना कभी कभी. Are you learning this? शिकत आहात का? Very important, beloved. खूप महत्वाचं आहे प्रियांनो. Very important that we walk with God like this. देवाबरोबर अशा रीतीने चालणं खूप महत्वाचं आहे. Don't look at other Christians. इतर ख्रिस्ती लोकांकडे पाहू नका. Don't look at what others are doing. इतर लोक काय करतात ते पाहू नका. That is not your benchmark. ते तुमचं स्तर नाहीये. That is not your standard. ते तुमचं स्तर नाहीये. The Bible says, looking unto Jesus. बायबल सांगतो येशूकडे पाहता There is only one standard. एकच स्तर आहे That standard is Jesus. आणि तो दर्जा येशू आहे. If I look anywhere else, I will get disappointed. जर का इतर कुठे जरी मी पाहिलं तर मी निराश होणार. One of my closest friends was one of the best worship leaders in my life. माझा जवळचा एक जो मित्र होता तो खूप चांगला आराधक होता. I cannot look at him and follow Jesus. मी त्याच्याकडे पाहून येशूच्या मागे चालू शकत नाही. I will fall मी पडणार because he has sins in his life. कारण त्या जीवनामध्ये पाप आहेत. But if I only look towards Jesus, पण जर का मी फक्त येशूकडे पाहतो, if I fear him, जर का मी त्याचं भय मानतो, if I keep my hands open, मी माझे हात उघडे ठेवतो, anything you want, I will give to you. जे काही तुला पाहिजे मी तुला देईल. Anything you know, I have there is somebody I know. You know how he prays? मी एकाला ओळखतो तो कशी प्रार्थना करतो माहिती का? God, before you ask it, it's yours. प्रभू तू मागण्याच्या पहिले ते तुझं आहे. अब जो मांगना है मांग. आता जे मागायचं माग. आप वो मांग ही नहीं सकते हो जो मैं दे नहीं सकता हूं. अगर मैं उस स्तर तक बढ़ जाऊं, जिसके आप लोग तो यूथ हो, बट जिसके बच्चे होते हैं ना, उनको पूछो जब वो ऐसा प्रार्थना करते हैं तो हमेशा डर लगा रहता है, परमेश्वर मेरा खुदा मेरे बच्चे नहीं मांग ले. Amen? You with me? But the day you say, God, my children are yours. ज्या दिवशी तुम्ही म्हणता देवा माझे लेकरं तुझे आहेत, Whatever you can ask, it's yours. जे काही तू मागशील ते तुझं आहे, It changes. सगळं बदलून जातं. It changes. बदलून जातं. You will experience God in every area of your life. जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला देवाचा अनुभव येईल. You will hear God in every area of your life. जीवनाच्या प्रत्येक भागात तुम्ही देवाचं ऐकाल. Do you have the energy to go on for another 5 minutes, 10 minutes? आणखी 5-10 मिनिटं आपण जाऊ शकतो का पुढे? Are you tired? का थकले आहात? Can we continue? जायचं पुढे? I'll very quickly say, Job chapter 1 verse 1. योग 1:1 Very simple. खूप सोपं आहे. It says there was a man who lived in the land of Uz. एक व्यक्ती होता जो उज नावाच्या प्रदेशात राहायचा. Don't turn your Bible. I'll just tell you this very fast. उघडू नका, फक्त ऐका. Job chapter 1 verse 1. योग It 1:1 says, he was righteous in all his ways. त्याच्या प्रत्येक मार्गात तो नीतिमान होता. And then the Bible says, and he feared God. आणि मग लिहिलंय की तो देवाचं भय मानायचा. And he, आणि and he, आणि चल ना बोलो यार. And he feared God. feared God. देवाचं भय मानायचा. Hallelujah. He Hallelujah. feared God. तो देवाला घाबरत असे. I want you to think about it. माझं हे ऐका तुम्ही. The first time God is talking to man through the Bible. पहिल्यांदा देवबाप एका मनुष्याद्वारे बायबलमध्ये बोलतोय. God is saying, my creation story can wait. माझी निर्मिती ही गोष्ट थांबू शकते. कितना 7 दिन में मैंने दुनिया बनाया, ये किया, वो किया, आदम हवा बनाया, सब बाद में बोलता हूं मैं. सबसे पहले मुझे क्या बताना है? पहला वर्स में, पहला वचन, पहला वर्स योग का क्या लिखता है? एक ऐसा व्यक्ति था जो ऊज नामक जगह पर रहता था, उसका नाम योग था,
और फिर कहता है और वो परमेश्वर से भय रखता है। आमेन. सबसे पहला जब परमेश्वर को बात करने का है, सबसे पहला कुछ भी कहे उससे पहले परमेश्वर कहता है मैं तुमसे ये बताना चाहता हूं, अगर मेरे साथ चलना है ना, ये उदाहरण है, मैंने संसार कैसा बनाया, पृथ्वी कैसे रचा, 7 दिन में क्या किया, तो सब मैं बाद में बताता हूं ना, आराम से। और फिर उसमें परमेश्वर बताता है कि हर परिस्थिति में योग ने क्या किया। Verse 10, if I'm not mistaken, it says, and Job worshipped God. वचन 10 तिथे लिहिलं की योबाने देवाची आराधना केली. परमेश्वर के भय, परमेश्वर का आराधना. अब्राहम उत्पत्ति में परमेश्वर का भय, परमेश्वर का आराधना. यीशु मसीह परमेश्वर का भय, परमेश्वर का आराधना. आमेन. अगर जो मैं परमेश्वर को देता हूं वो मूल्य का नहीं है ना, तो वो परमेश्वर को चाहिए नहीं. हालेलुया. थक गए, ब्रेक लें, आके कंटिन्यू करें. एवरीबॉडी 10 minutes, I'll try to finish. I will try. प्रयत्न करेल 10 मिनिटात संपवण्याचा. Amen. What was the mountain that Abraham saw? अब्राहमने कुठला डोंगर पाहिला? उसका नाम क्या था? त्याचं नाव काय? मोराया. इंग्लिश में मोराया, हिंदी मराठी में मोरिया. Amen. मोराया. Mount Moriah. अब I want you to see something very very special. आता काहीतरी विशेष पहा. Solomon goes to build a temple. सलोमोन मंदिर बांधण्यास जातो. 2 Chronicles. दुसरे इतिहास. Turn your Bibles with me. बायबल उघडा माझ्या बरोबर. Wait यार, मेरा सब नोट्स ना इधर उधर हो गए. हाँ. 2 Chronicles chapter 3. दुसरे इतिहास तिसरा अध्याय. We'll just read one verse, the first verse. फक्त पहिलं वचन वाचूया आपण. मग परमेश्वराने यरूशलेमेस. एक मिनिट, सबको मिल गया? 2 Chronicles chapter 3 first verse. सगळ्यांना सापडलं का? दुसरा इतिहास तिसरा अध्याय वचन 1. I'm trying 10 मिनट में खत्म करें. चलो. मी प्रयत्न करणार 10 मिनिटात संपवण्याचा. मग परमेश्वराने यरूशलेमेस मोऱ्या डोंगरावर शलोमोनाचा बाप दावीद ह्याला दर्शन दिले होते. त्या अर्नान यबुसी याच्या खळ्यात दावीदाने नेमलेल्या स्थानी मोऱ्या डोंगरावर मंदिर बांधण्याचे काम शलोमोनाने सुरू केले. That's it. मैं इंग्लिश में पढ़ता हूं ताकि आप लोग को मैं एक्सप्लेन कर सकूं. Then Solomon began to build the house of the Lord in Jerusalem. Amen. Where now you must know this. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. Solomon wanted to build a temple. शलोमोनाला मंदिर बांधायचं होतं. David was supposed to build a temple. दावीद मंदिर बांधणार होता. God said नहीं, Solomon बनाएगा. देव म्हणाला नाही, शलोमोन बांधेल. And then God shows Solomon where to build a temple. आणि मग देव शलोमोनाला दाखवतो की मंदिर कुठं बांधलं पाहिजे. God says there is one particular address, that is where the temple should be built. देव म्हणतो एक पत्ता आहे, त्याच ठिकाणी मंदिर बांधलं गेलं पाहिजे. And so it is very important for us to see what was the address God chose. मग आपल्याला हे पाहणं खूप गरजेचं आहे की देवाने कुठला पत्ता निवडला. So God shows Solomon देव सॉलोमोनला दाखवतो. and he says, I want you to build a temple on Mount. देव शलोमोन सांगतो की तू कुठल्या डोंगरावर बांध मंदिर. पढ़ो ना, पढ़ो अपने बाइबल मोराया. में पढ़ो. कहाँ पर? कुठं? Mount मोराया. आगे पढ़ते हैं. पुढे वाचूया. He says, I want you to build a temple on the Mount of Moriah where the Lord appeared to David. जिथे देव दावीदाला प्रकट झाला होता. अरे अभी अभी इब्राहिम बोल रहा था, आता अब्राहम बोलत होता. अभी दाऊद का स्टोरी आ गया है ना. तो उसमें पढ़ना चाहिए हम लोग को कि क्या है ये स्टोरी, क्या है. So he says where the Lord appeared to David, where is that? Yeah, at the place where David prepared the threshing floor of Ornan the Jebusite. तो 2 Samuel में एक स्टोरी है दुसऱ्या शमूएल मध्ये गोष्ट आहे. जहाँ पे दाऊद एक जगह पर आया. दावीद एका ठिकाणी येतो. Amen. वहाँ पर मृत्यु की आत्मा आया था. वहाँ पर God was angry and so the angel of death had come out there and a lot of people were dying. आणि देव रागवला होता. मृत्यूचा दूत तिथं आला होता आणि पुष्कळ लोक मरत होते. So turn your Bibles to 2 Samuel 24 verse 20. दुसरा शमूएल 24:20 उघडा. Did I say 20? 24, I'm sorry. दुसरा शमूएल 24. 24.
वचन 20 से पढ़ेंगे। 2 सैमुएल 24 वचन 20 से पढ़ेंगे। दुसरा शमूएल अध्याय 24 वचन 20 पासून वाचूया. चलो जितना जल्दी मिलेगा आमेन बोलना। जितकं लवकर मिळालं आमेन म्हणा. आमेन। Amen. 2 Samuel 24 verse 20। दुसरे शमूएल 24:20. आमेन। आमेन. ये कहानी यहाँ पर ऐसा है, ही गोष्ट अशी आहे, दाऊद ने ना अपने कितने सेना में कितने लोग हैं वो गिनती करने का कोशिश किया, दाऊदाने काय केलं की सैन्यामध्ये किती लोक आहेत त्यांची गणना केली. और परमेश्वर को वो अच्छा नहीं लगा, परमेश्वर ते नाही आवडलं, परमेश्वर नाराज हो गए। देव नाराज झाला. So what the Lord did is he sent an angel of death देवाने काय केलं, एक मृत्यू दूत पाठवला. and he said, now you were counting the people, you were trusting the people, देव काय म्हणतो की तू लोकांची गणना करतोय, तू लोकांना मोजतोय, you think the people are going to save you, तुला काय वाटतं लोक तुला वाचवतील, so God sends an angel of death। म्हणून देव एक मृत्यू दूत पाठवतो. If I'm not mistaken 24,000 people died that day, जर कमी चुकत नसेल तर 24,000 लोक त्या दिवशी मेले. and David is feeling guilty। दाऊदाला एक दोष वाटत होता. Now there are 24,000 widows in my house, in my country, आता माझ्या देशामध्ये 24,000 विधवा आहेत there are so many more children who don't have a father because of my sin, आणि माझ्या पापामुळे कितीतरी लेकरं आहेत त्यांच्याकडे वडील नाहीये. and David is praying, God forgive us, आणि देव प्रार्थना, देव आम्हाला क्षमा कर. and at that point of time, त्या समयी verse 20, वचन 20 now I'm going to just read it fatafat। लवकर वाचणार आहे. Now Aruna the prophet comes and tells David, you go to this place where Aruna is, Aruna का जगह है, वो जगह आप ले लो और वो जगह पर आप भेंट चढ़ाओ परमेश्वर के लिए। आता संदेश ठेवून दाविदाला काय सांगतो की अरवना या ठिकाणी तू देवाला एक अर्पण कर. आप लोग ये बाद में जाके पढ़ लेना, मैं फटाफट आपको सारांश बताता हूँ। नंतर तुम्ही वाचा, मी आता फक्त सांगतोय. वो कहता है आप जाकर वहां पर भेंट चढ़ा दो। तो जब दाऊद दूर से आ रहा है, अरुणा अपने खेत में है, अरुणा दाऊद को देखता है और भाग के दाऊद के पास जाता है और दाऊद से कहता है, मेरे राजा आप यहाँ क्यों आए हो? तो वो कहते हैं कि मैं इसीलिए आया हूँ क्योंकि मुझे तेरी जमीन खरीदनी है, क्योंकि मुझे यहाँ पर परमेश्वर के लिए भेंट चढ़ाना है। आमेन। वो जगह कहाँ पर है? माउंट मोरिया पर ही है। माउंट मोरिया पर वो जगह है। आमेन। जैसे कि महाबलेश्वर में एलिसियम, समझ में आया, या पंचगनी में एलिसियम, आमेन। उसी तरह माउंट मोरिया पे अरुणा का जगह है और परमेश्वर को वहां पर भेंट चढ़ाना है। तो दाऊद कहता है मुझे तेरा जगह चाहिए, यहाँ पर मैं भेंट चढ़ाऊंगा। तो अरुणा जो है वो कहता है मेरे राजा आप ले लो, जगह भी ले लो, ये देखो मेरे गाय बकरी जो है आप इसको भेंट चढ़ा दो, और जो मेरे योक है, योक को क्या बोलते हैं हिंदी में? जुआ. जुआ जुआ जुआ, ये जो है वो आप ले लो लकड़ी के लिए, सब कुछ आप फ्री में ले लो, बस आप भेंट चढ़ा दो ताकि ये मृत्यु बंद हो जाए। जायज है ना? अब में से कोई है जो फ्री गिफ्ट को ना बोलता है? फ्री गिफ्ट को कोई ना बोलता है? नहीं है ना? दाऊद को सब कुछ फ्री में मिल रहा था, कहता है आप सब ले लो, भेंट चढ़ा दो, परमेश्वर को खुश करो। तो दाऊद एक बहुत ही अहम बात कहता है, ये कहता है वचन 24 वर्स 24 में, ही सेज नहीं, पर मैं परमेश्वर को ऐसा कुछ भी नहीं भेंट चढ़ाऊंगा जिसका मूल्य मैंने चुकाया ना हो। समझ में आया? परमेश्वर कहता है अगर तुम्हें, सोलोमन से कह रहा है, अगर तुम्हें मंदिर बांधना है, और ये नया नियम में भी इसका मैं आपको मतलब बताता हूं, अगर तुम्हें मंदिर बांधना है, अगर तुम्हें खुदा का घर बनाना है, आमीन, खुदा का घर कह सकते हैं, सब लोग थक गए मुझे मालूम है, 2 मिनट और, खुदा का घर कह सकते हैं हम लोग साथ में, खुदा का घर। अगर तुम्हें खुदा का घर बांधना है, सोलोमन से कह रहा है, तो ऐसे जगह पर बांधो जहां पर भेंट चढ़ाया गया हो, जहां पर मूल्य का भेंट खुदा के लिए चढ़ाया गया हो। आमीन। कहता है यहां पर, इस जगह पर मेरा पुत्र इब्राहिम ने अपना बेटा चढ़ाया था, यहां पर मेरा पुत्र दाऊद ने कहा था कि अगर मूल्य नहीं है तो मैं वो परमेश्वर को भेंट नहीं चढ़ाऊंगा। मैं आपसे और एक रहस्य बताऊं, वही पर्वत के ऊपर खुदा ने अपना पुत्र का भेंट चढ़ाया था, यीशु मसीह। और परमेश्वर कहता है आगे चल के, आमीन, और परमेश्वर कहता है अगर तुम्हें कलीसिया बांधना है, खुदा का कलीसिया किस पर बनता है? कलाकारी पे नहीं,
सेलिब्रिटी पे नहीं, स्मोक स्क्रीन, साउंड सिस्टम नहीं। कलीसिया किस पर बनता है? कलीसिया भेंट के नींव पर बनता है। आमीन। जब ऐसे भाई बहन एकत्रित होते हैं जिनके जीवन में भेंट का इतिहास हो, मेरे पास कुछ भी नहीं है लेकिन मेरे पास जो कुछ है वो सब मैं परमेश्वर को दे रहा हूं, ऐसे भाई बहन जब एकत्रित होते हैं, आमीन, कलीसिया वहां शुरू होता है।